मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज आपल्या बैकतेचा नाव असा ICU म्हणजेच अतिदक्षता विभाग. ही जी बैकथा असा ती आपल्यासाठी रुचा गांधी यांनी पाठवलेली असा. ही बैकथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असात तर त्यांनी या चॅनल सबस्क्राईब करूक विसरा नको. हर्षल ह्यो आईवडिलांशिवाय वाढलेलो एक मुलगो होतो. लहानपणीच त्याचे आईवडील अपघातात मरण पावले होते. त्यामुळे तो आईवडिलांशिवायच वाढलो होतो. त्याचा संपूर्ण शिक्षण त्याच्या काकांनी केलेला होता. तो डॉक्टरकीचा शिक्षण घेत होतो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो एका हॉस्पिटलमध्ये इंटर्न म्हणून कामाक लागलो होतो. ताजा हॉस्पिटल होता ता प्रशस्त होता, पण एकच मजली होता. मी म्हणजेच हर्षल मी नुकतोच त्या हॉस्पिटलमध्ये लागलं होतं. पहिल्याच दिवशी मनीष आणि प्रसाद या दोघांची माझ्याशी ओळख झाली. ते दोघवले माझ्यासारखेच शिकाऊ डॉक्टर होते आणि ते 2 वर्षापूर्वीच कामाक रुजू झाले होते. रोजची हॉस्पिटलची ड्युटी चालू होती. कधी दिवसपाळी असायची तर कधी रात्रपाळी. आमच्या तिघांची उगारा हॉस्पिटलपासून खूप लांब होती. त्यामुळे मी, मनीष आणि प्रसाद हॉस्पिटलने दिलेल्या एका हॉस्टेलवर रवायचो. आता तरी माका कामाक लागून 2 महिने होईतिले होते. वाघ सरांनी त्यांच्या तालमीत आमची चांगली तयारी करून घेतलेली होती. म्हणजेच ऑपरेशन करणे, झाडांच्या सांगाड्यांचा अभ्यास, वेगवेगळे केस कसे हँडल करूचे ह्या सगळ्याचं उत्तम ज्ञान त्यांनी दिलेला होता. बघता बघता मी त्या हॉस्पिटलमध्ये छान रुळून गेलं होतं. माझे 2 महिने कसे निघान गेले ता काय माका समजलाच नाही. पण ह्या जो हॉस्पिटल होता ता काहीतरी वेगळाच होता. कारण मी असं ऐकलं होतं की हा एकच स्टाफ कायम नसता, तो सतत बदलत असता. आणि असा कशा करतात याची चर्चा मी, मनीष आणि प्रसाद करत होतो. आमची चर्चा चालू असताना वाघ सर थईले आणि आमका म्हणाले, आज मी तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी टाकणार असय. त्यांची ती वाक्य ऐकान आम्ही जरा गंभीरच झालो. मग मी सरांका म्हणालोय, काय हो सर, कसली जबाबदारी? तसे वाघ सर म्हणाले, आपल्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांची अमेरिकेतल्या मोठ्या सेंटरमध्ये प्रशिक्षणासाठी निवड झालेली असा. या प्रशिक्षण एका आठवड्यासाठी असणार असा आणि या प्रशिक्षणात खूप गोष्टी शिकवण्यात येणार असत. म्हणून आम्ही डॉक्टर पुढचे 7 दिवस हय नसणार असो. त्यामुळे पुढचे 7 दिवस या हॉस्पिटलची जबाबदारी तुमच्यावर सोपवलेली असा. तसो प्रसाद म्हणालो, पण सर आमका कसा? तेवढ्यात वाघ सर त्याचं वाक्य तोडत म्हणाले, या बघा, मी तुमका सगळ्या गोष्टींचं ज्ञान 2 महिन्यात दिलेलं असय. आपल्या हॉस्पिटलमध्ये जास्त डॉक्टर कामाक नाहीत. त्यामुळे हॉस्पिटलमधल्या सगळ्या पेशंटची जबाबदारी तुमच्यावर असा आणि तुम्ही ती पार पाडशाल याचो माका विश्वास असा. खरा तर आमका तिघांका चांगला टेन्शन इला होता. कारण सरांच्या अनुपस्थित ही जबाबदारी कशी आम्ही पार पाडणार होतो, एवढ्या पेशंटका कसे सांभाळणार होतो. पण सरांच्या विश्वासाखातर आम्ही सगळ्यांनी होय म्हटलं आणि ही जबाबदारी पार पाडूक तयार झालो. तेवढ्यात वाघ सर म्हणाले, बरा, एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या मजल्यावर 2 अतिदक्षता विभाग असत. डाव्या बाजूक एक असा आणि उजव्या बाजूक एक असा. पण काय झाला तरी उजव्या बाजूच्या अतिदक्षता विभागात जायचं नाही. या नीट लक्षात ठेवा. चला, युअर ड्युटी स्टार्ट नाव. एवढा बोलून वाघ सर त्यांना निघान गेले. दुसरा दिवस उजडलो होतो आणि हॉस्पिटलमधले सगळे डॉक्टर अमेरिकेत निघून गेले होते. आता त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही इंटर्न, थोडे परिचारिका, काही वॉर्डबॉय आणि काही पेशंट इतकेच जण उरले होते. मुख्य डॉक्टर हॉस्पिटलमध्ये नसल्यामुळे आमका तिघांका रात्रंदिवस त्या हॉस्पिटलमध्ये थांबणं भाग होता. दर 1-2 तासांनी आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन पेशंटका चेक करत होतो. त्यामुळे आमच्या तिघांची चांगली दगदग झाली होती. ऑपरेशन करून चांगलंच कंटाळू इलो होतो. पण तरीसुद्धा आमका काम करूकच लागणार होता. बघता बघता आमचे 1-2 दिवस निघून गेले. दिवसभराच्या थकव्यामुळे रात्री खुर्चीत बसल्या बसल्या आमका झोप यायची. एक दिवशी रात्री मी खुर्चीत बसलो होतोय आणि बसल्या बसल्या माका गाढ झोप लागली होती. तेवढ्यात कोणत्या तरी रडण्याच्या आवाजान माका जाग गेली. तो रडण्याचा आवाज खूप कर्कश होतो. मग आम्ही तिघवले हॉस्पिटलच्या मेन पॅसेजमध्ये धावत गेलो. जेव्हा आम्ही थंय गेलो तेव्हा आमका दिसला की थंय एक पेशंट इलो होतो.
ती एक तरुणी होती आणि ती पूर्णपणे रक्तान माखलेली होती. जणू काय तिच्या अंगावर धारदार शस्त्रान वार केलेलो असावं. आणि तिच्यासोबत एकच बाई इली होती, पण ती बाईसुद्धा खूप विचित्र होती, कारण ती एक गूढ हास्य करत होती. आमका आता काय करूचा ताच काय समजत नाही होता, पण त्या तरुणीचो श्वास चालू होतो. बापरे, अशी केस मी पहिल्यांदाच बघत होतोय. तिचो प्रचंड रक्तस्राव होत होतो, म्हणून आम्ही तिका पटकन ॲडमिट करून घेतलं. ती मुलगी साधारण 20 वर्षाची होती. ऑपरेशन थिएटरमध्ये तिच्यावर उपचार सुरू झाले. रवीना त्या मुलीचं नाव होता. त्या मुलीची अवस्था मन हेलावून टाकणारी होती. आम्ही तिघवले मिळून तिचा जीव वाचवचो खूप प्रयत्न करत होतो. त्या सगळ्या प्रकारात तिचं खूप रक्त वाहून गेला होता, म्हणून पहिल्यांदा आम्ही तिच्यात रक्त चढवलं आणि तिचं होणारं रक्तस्राव आम्ही ऑपरेशन करून थांबवलं. तरी तब्बल 5 तास त्या ऑपरेशन चालू होता. पण आमच्या सगळ्यांच्या दुर्दैवान ती मुलगी ऑपरेशन करून झाल्यानंतर अचानक कोमात गेली. म्हणून मग आम्ही ही गोष्ट त्यांच्या नातेवाईकांका सांगूसाठी बाहेर इलो. पण जेव्हा आम्ही बाहेर इलो तेव्हा तिच्यासोबत जी बाई इली होती ती आमका खयच दिसत नाही होती. ती आता खय गेली तर कोणाकच माहिती नाही होता. मग मी एका वॉर्ड बॉयका सांगितलंय की रवीनाक ताबडतोब ICUमध्ये हलवा. असा म्हणान मी सुद्धा रवीनाक ICUमध्ये नेऊक लागलंय. मग आम्ही रवीनाक लिफ्टमध्ये घालून पहिल्या मजल्यावर नेलो. पहिल्या मजल्याचो पॅसेज लांबच्या लांब होतो, पण एवढ्या मोठ्या पॅसेजमध्ये 2च वॉर्ड होते. मी आजूबाजूक नजर फिरवून बघितलंय, पण आजूबाजूक कायच नाही होता. जेव्हा मी नीट लक्ष देऊन बघितलंय तेव्हा माका समजला की त्या दोन्ही वॉर्डच्या भिंतींवर अतिदक्षता विभाग असा लिहिलेला होता. तेवढ्यात माझ्या लक्षात इला की वाघसरांनी सांगितलेला होता की खयच्या तरी एका अतिदक्षता विभागात जाऊचं नाही. पण आता नेमका डाव्या बाजूच्या विभागात जाऊचं नाही की उजव्या बाजूच्या याच काय हटवत नाही होता. मी चांगलोच गोंधळलोय. वॉर्ड बॉय सुद्धा नवीनच होतो, त्यामुळे तेकाव काय माहिती नाही होता. तेवढ्यात माका आठवला की वाघसरांनी डाव्या बाजूच्या अतिदक्षता विभागात जाऊक सांगितल्याने असा. मग मी ते वॉर्ड बॉयका सांगितलंय की डाव्या बाजूच्या ICUमध्ये रवीनाक घेऊन जाऊचा असा. मग आम्ही दोघवले त्या डाव्या बाजूच्या ICUमध्ये गेलो. माझी ICUमध्ये पाऊल ठेवची पहिलीच वेळ होती. मी जसो त्या ICUमध्ये प्रवेश केलोय तेव्हा माका त्या ICUमध्ये 4-5 जण दिसले. बाकी तो संपूर्ण ICU पूर्ण रिकामी होतो. मग आम्ही रवीनाक बेड नंबर 6वर झोपवलं. मग मी लगेच सेंच्युरेशन मॉनिटर जोडलंय आणि त्यांना खाली जाऊक निघालंय. सगळेजण 5 तासाच्या ऑपरेशनमुळे चांगले दमले होते, त्यामुळे आम्ही आळीपाळी डॉक्टर रूममध्ये थोडी थोडी झोप घेत होतो. मग पुढच्या दिवशी सकाळची कामं सुरू झाली. मी सगळ्या पेशंटका चेक करत करत रवीनापाशी येऊन पोचलोय. सगळा काही ठीक होता. तेवढ्यात माझं लक्ष रवीनाच्या चादरीवर गेलो. मग मी थंयच्या वॉर्डबॉयका म्हटलंय, काय हो, तुमका पेशंटची काळजी घेऊक येत नाही? चादर कशा काढलेली असा? पेशंटवर झाकूची आणा चादर, मग खाली कित्या गाती? तेवढ्यात तो वॉर्डबॉय म्हणालो, अहो सर, मी आता स्वतः त्यांच्या अंगावर चादर घातलं होतंय, पण ती चादर कशी काय निघाली काय माहिती. मग मी म्हणालोय, ठीक आहे, आता लक्ष देऊन काम करा, असं म्हणून मी त्यांना निघान गेलोय. मी खाली येता येता माझ्या मनात एक विचार चाललो होतो की ती चादर आपोआपच खाली कशी काय येईल. पण मी काय त्याच्याकडे जास्त काही लक्ष दिलंय नाही. मी आपलं पुढच्या कामाक सुरुवात केलंय. तरी रात्रीचे 10 वगैरे वाजले असतील. वरच्या अतिदक्षता विभागातले एक एक करून वॉर्डबॉय आणि परिचारिका खाली येत होते आणि आमका येऊन सांगत होते, सर, आमका अर्जंट घराकडे जाऊचा असा. तसो प्रसाद म्हणालो, काय तुमका घराकडे जाऊचा असा? अहो पण ता शक्य नाही, तुम्ही ऑन ड्युटी असास. मग मी विचार करून म्हणालोय, अहो पण झाला काय, तुमका सगळ्यांका अचानक घराकडे कशाक जाऊचा असा? ह्या बघा, तुमका आता घराकडे जाऊक येऊचा नाही, आधीच आपल्याकडे स्टाफ कमी असा. एवढ्या सगळा सांगान सुद्धा ते काय आमचं ऐकत नाही होते. त्यांका काय करून आपापल्या घराक जाऊचा होता. मग मी रागान म्हणालोय, तुम्ही जर आता गेलास तर तुमका कायमची नोकरी सोडूची लागात. बघा आणि मग विचार करा. तरी सुद्धा ते काय ऐकले नाही. उलट ते मनाक लागले, चालात, आमकाही नोकरीत नको, आमका हैना आधी जाऊक देवा. असा म्हणान ते एक एक करून त्यांना निघान गेले. त्यांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती, पण ती भीती कसली होती त्या काय आमका कळालं नाही. आता कामाचो ताण अजूनच वाढलो होतो. तरी रात्रीचे 11:30 वाजत इले होते. चला आपण लास्टचा एक राऊंड मारून येऊया, असं म्हणान सगळेजण आपापल्या वॉर्डमध्ये जाऊक लागले. मी आपलो वरच्या अतिदक्षता विभागात जाऊक निघालोय. आज त्या वरच्या पॅसेजमध्ये काहीतरी वेगळा जाणवत होता. मग मी हळूहळू ICUचा दार उघडलंय आणि आत शिरलंय.
मग मी एक एक करून सगळ्या पेशंटका तपासूक लागलंय आणि बघता बघता बेड नंबर 6वर इलय. पण बेड नंबर 6वरची रवीना खंय दिसत नाही होती. ती अचानक खंय गेली काय माहिती. सगळेजण तर जाग्यावर होते, पण रवीनाच गायब झाली होती. पण मी जेव्हा संध्याकाळी फेरी मारू केलं होतं तेव्हा ती होती. मग अचानक संध्याकाळनंतर ती खंय गेली ताच काय कळत नाही होता. मी चांगलंच चक्रावून गेलं होतंय. म्हणून मग मी बाकीच्यांका सांगूक पटपट धावत खाली जाऊक लागलंय. जेव्हा मी थैना बाहेर पडलोय तेव्हा माझं लक्ष बाजूच्या ICU मध्ये गेलो. जो ICU कायमचो बंद होतो त्या ICUचा दार उघडा होता आणि आतमध्ये लाईटी पेटत होते. आणि वाघ सरांनी सांगितलेला होता की त्या ICUत कोणच जायत नाही. मग त्या दार उघडा कसा होता आणि आतमधनं लाईट कशी पेटत होती. म्हणून मग मी आतमध्ये कोण गेला तर बघूसाठी हळूहळू त्या दिशेने जाऊक लागलोय. जसं मी आतमध्ये पाऊल ठेवतोय आणि जा काय दृश्य बघतोय त्या दृश्य बघून माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही होतो. कारण जो 6 नंबरचा बेड ज्या ICUत होतो तोच बेड ह्या ICUत इलो होतो आणि त्या बेडवर रवीना झोपली होती. माका तर काय सुधरतच नाही होता ही हय कशी काय इली. कारण रवीना तर कोमात गेली होती. ती स्वतःहून चलत काय हय येऊ शकत नाही आणि खयचंच वॉर्ड बॉय किंवा नर्स माका विचारल्याशिवाय एका हय आणू शकत नाही. मग ही का ICU मध्ये शिफ्ट कोणी केला या सगळा विचार करण्याच्या पलीकडचा होता. माका आता घाम फुटाक लागलो होतो. आधीच कामाच्या लोडान थकवा इलो होतो आणि त्यात विचित्र प्रकार घडूक लागलो होतो. मग मी लगेचच रवीनाचे पल्स चेक केलंय आणि सॅच्युरेशन मॉनिटर चेक केलंय, पण सगळं काही नीट होता. म्हणून मग मी ही सगळी गोष्ट बाहेरच्यांका सांगूक निघालोय. पण जसं मी बाहेर निघतोय तसं अचानक ICUतले लाईटी अचानक बंद चालू होऊक लागले. माका चांगलीच धडकी भरली, कारण लाईटी अचानक बंद चालू होऊक कसे लागले. तेवढ्यात माझं लक्ष रवीनाकडे गेलो आणि माझी बोबडीच वळली, कारण तिच्या अंगावरची पांढरी चादर हळूहळू खाली खाली येऊक लागली होती. या असं होणं तर शक्यच नाही होता, कारण ती तर कोमात होती आणि ती स्वतःहून काय चादर खाली करू शकत नाही होती. तरीसुद्धा ती चादर आपणच खाली खाली येत होती आणि या सगळं भयंकर दृश्य मी स्वतःच्या डोळ्यांनी बघत होतंय. माझ्या हृदयाचे ठोकेच वाढूक लागले होते. मी कसलोच विचार न करता त्या ICUतून बाहेर पळालोय आणि कसोबसो खाली इलय. मी घामान चांगलंच भिजलं होतंय. जसं मी खाली इलय तेव्हा माझी अवस्था बघून मनीष माका विचारूक लागलो, काय रे हर्षल, काय झाला, एवढं कित्या घाबरलं. मग मी ते काम माझ्यासोबत घडलेलो सगळं प्रकार सांगितलंय. तसं माका मनीष म्हणालो, अरे तू आधी शांत हो, खूप काम केल्यामुळे आपण खूप दमलो, त्यामुळे तू कसं भास वगैरे झालो असत, एक काम कर तू झोप. तसं मी ते का म्हणालोय, नको तू झोप, तुझा झोपान झाला की मग मी झोपतोय. मग मनीष म्हणालो, ठीक आहे, मी झोपान उठलोय की मग तू आराम कर, मग मी पुढच्या राऊंड का जाईन. असा म्हणान मनीष थैना निघणार तेवढ्यात मी ते का म्हणालोय, अरे ऐक ना, उद्या मिस्टर सदाचार्य हय येणार असत, ते आपले खूप जुने पेशंट असत, असं वाघ सर म्हणत होते. त्यांची ब्रेन सर्जरी आपल्याच हॉस्पिटलात झालेली असा, पण त्यांका कसला तरी त्रास होता. म्हणून वाघ सरांनी माका फोन करून सांगितल्यानी की ते उद्या दुपारी येणार असत. त्यामुळे स्टोअरमधसून त्यांची केसची जुनी फाईल शोधून काढ आणि उद्या सकाळी माका दे, म्हणजे माका त्यांच्या केसची स्टडी करूक गावात आणि पुढे काय ते उपचार करूक येतील. तसं मनीष म्हणालो, ठीक आहे, मी शोधून ठेवतोय आणि उद्या सकाळी देतोय. असं म्हणान तो त्यांना निघान गेलो. रात्री अचानक 2च्या दरम्यान वरच्या अतिदक्षता कक्षामधसून कसलो तरी जोरजोरात आवाज येऊक लागलो. म्हणून मग मी आणि प्रसाद जोरजोरात पळत पळत जिनो चढत वरती गेलो. जसे आम्ही वरच्या पॅसेजवर येऊन पोचलो तेव्हा त्याचं वातावरण एकदम दमट आणि कुंद झाला होता. सगळीकडे अंधार पसरलो होतो आणि कुजलेल्या प्रेताचा दर्प सगळीकडे येत होतो आणि ह्या सगळा अचानकच घडाक लागला होता. तेवढ्यात अचानक ज्या ठिकाणी रवीना होती त्या ICUमधून जोरजोरात अलार्म वाजूक लागलो. मग आम्ही अजिबात वेळ न घालवता त्या ICUत शिरलो. जसे आम्ही आत शिरतो तसा आतला वातावरण एकदम गंभीर झाला होता. सॅच्युरेशन मॉनिटरचा अलार्म विचित्र वाजत होतो. तो आवाज एवढं घुमत होतो की आम्ही चांगलेच गांगारून गेलो होतो. एकदम भयभीत करून टाकणारा वातावरण त्या ICUत झाला होता. तो जो सॅच्युरेशन मॉनिटर होतो तो रवीनातल्या अंगातला प्राणवायू कमी झाल्याचं दाखवत होतो. अक्षरशः 50%च प्राणवायू तिच्या अंगात शिल्लक राहिलो होतो. त्यामुळे तो अलार्म वाजत होतो. मग प्रसाद पटकन त्या मॉनिटरच्या जवळ गेलो आणि कसली कसली बटणं दाबून त्यांनी आधी तो अलार्म बंद केल्यान. मग मी लगेचच रवीनाक चेक करूक गेलोय, पण काही सिरियस नाही होता. रवीनाचो रक्तदाब काही कारणांमुळे अचानक वाढलो होतो.
तिच्या हातात भार असल्यामुळे रक्त पुरवठा कमी झालो आणि त्याच कारणामुळे अलार्म वाजूक लागलो. मग मी प्रसादका म्हणालोय, नाव ऑल ओके असा म्हणून आम्ही त्या आयसीयूतून बाहेर पडाक निघालो. जसे आम्ही त्यांना बाहेर पडतो तसे अचानक त्या आयसीयूतले सगळे लाईटी बंद झाले आणि सगळीकडे किनाट काळोख पसरलो आणि बघता बघता संपूर्ण आयसीयूत थंडगार वातावरण निर्माण झाला. असं वाटत होता की जणू काय आम्ही बर्फाळ प्रदेशात इलो असू, एवढी थंय थंडी वाढली होती. आणि ती थंडी अचानकच इली होती. सगळे दारा खिडके तर बंद होते, एसी सुद्धा बंद होतो. मग एवढी थंडी कशी काय इली त्याच काय कळत नाही होता. मग मी प्रसादका म्हणालोय, प्रसाद लवकर मोबाईलची टॉर्च लाव, माझी काय टॉर्च ऑन होत नाही. मग प्रसादने आपल्या मोबाईलची टॉर्च ऑन केल्यान. जेव्हा त्याने आपली टॉर्च ऑन केल्यान तेव्हा जा काय आमका दृश्य दिसला त्या दृश्य बघून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आमची चांगली दातखिळीत बसली, कारण त्या आयसीयूत एक सोडून 3 पेशंट होते आणि ते तिघवले जण एका मृतदेहाप्रमाणे बेडवर पडान होते. प्रसाद म्हणालो, अरे देवा, ह्या काय होता? अरे या आयसीयूत तर फक्त रवीना होती ना, मग हे 3 जण काही नाहीले. हर्षल, माका तर काहीतरी अमानवी शक्ती दिसता, चल आपण यांना जाऊया. प्रसाद सुद्धा चांगलंच घाबरलो होतो. मग मी म्हणालोय, चल चल लवकर चल असं म्हणान आम्ही दोघवले त्यांना पळतो. तितक्यात माझी मनगट कोणतरी धरल्यान आणि जेणे कोणी माझी मनगट पकडलेली होती तिचो हात एकदम थंडगार पडलो होतो, जसं की एका प्रेताचो असावं. मी तेव्हा एवढं घाबरलं होतं की माझ्या तोंडातून शब्दच फुटत नाही होते. मग मी कसं बसो प्रसाद का हाक मारलोय, प्रसाद. तसं प्रसाद लगेच मागे वळालो आणि त्यांनी जा काय दृश्य बघितल्यान त्या दृश्य बघून तो जोरात किंचाळलो. कारण जेनी माझी मनगट पकडलेली होती तो दुसरं तिसरं कोण नसान ती रवीना होती आणि असा होणार तर शक्यच नाही होता. मग प्रसादने पटकन माझं दुसरं हात पकडल्यान आणि तो माका वडत वडत दरवाजाकडे नेऊक लागलो. मग आम्ही कसेबसे दरवाजाकडे येऊन पोचलो, पण दरवाजो काय उघडायचं नाव घेत नाही होतो. मी आणि प्रसाद जीवाच्या आकंतान तो दरवाजो वाजवत होतो, जेणेकरून आमचा आवाज ऐकान कोणतरी तो दरवाजा उघडूक येत. पण आमची मदत करू कोणी येत असा काय माका वाटत नाही होता, कारण त्या संपूर्ण मधल्यावर फक्त पेशंट होते आणि ते पण दुसऱ्या आयसीयूत होते. तेंका काय आमचा आवाज जाणार नाही होतो. तेवढ्यात मॉनिटर अचानक वाजक लागलो. तेव्हा तर आम्ही चांगलेच हादरून गेलो. आमका आता काय करूचा ताच काय समजत नाही होता. तेवढ्यात माझी अचानक ट्यूब पेटली. मी प्रसादका सांगितलंय, तू लगेच मनीषका फोन लाव आणि तेका वर येऊक सांग. तोच वर येत आणि आमचे दार उघडीत. तसं प्रसाद म्हणालो, होय 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 मी लावतोय असं म्हणान त्यांनी पटकन मनीषका फोन लावून घेतल्यान. पण जसं तो फोन लावता तसं अचानक त्याचं फोन बंद पडलो. मग मी माझं फोन काढलंय, पण माझं सुद्धा मोबाईल बंद पडलो आणि बघता बघता सगळीकडे किनाट काळोख पसरलो. आमचं भीतीन अक्षरशः थरकाप उडलो होतो. आता आमच्यासोबत काय घडणार होता त्याच काय आमका माहिती नाही होता, पण आमका मात्र आमचा मरण स्वतःच्या डोळ्यासमोर दिसत होता. आम्ही दोघांनी जगण्याची आशा सोडलं होतं. बघता बघता कोमात असलेली रवीना अचानक उठली आणि चलत चलत आमच्या दिशेने येऊक लागली. तिचे डोळे अक्षरशः लाल गुंद झाले होते आणि ती एकटक रागान आमच्याकडे बघत होती, जसं काय आम्ही तिका मारलं वसू. तिचा तर रक्ताळलेला शरीर, लांब लचक केस, एवढे भयंकर डोळे आणि तिचे ते शरीरावरचे घाव, त्या सगळा दृश्य बघून आमची तर दातखिळीत बसली. आमका जय काही वाडगावात थंय आम्ही पळत होतो आणि रवीना मात्र जोर जोरात हसत होती. त्या भयान शांततेत तिचा तो हसण्याचा आवाज आणि कोणतरी जोरजोरा श्वासोश्वास घेण्याचा आवाज आमच्या कानावर पडत होतो. पण हे सगळं काय प्रकारात आज काय आमका समजत नाही होता. आमचं तर भीतीन चांगलं थरकाप उडलो होतो. आम्ही फक्त मरणापासून लांब पळत होतो. तेवढ्यात अचानक प्रसादचं पाय कोणतरी वडल्यान आणि प्रसाद धाडकन तोंडावर आपटलो. जसे आम्ही मागे वळून बघितलं तेव्हा आमका दिसला की जी 3 माणसा मृतदेहाप्रमाणे बेडवर पडली होती त्यांच्यात अचानक जीव इलो होतो आणि ते तिघवले आमच्या दिशेने येत होते आणि म्हणत होते, तुमचो नंबर इलो हा, आता तुमचा काय करा नाही. आता आम्ही मरतलो यात काय शंका नाही होती. तेवढ्यात प्रसादच्या लक्षात इला की त्याच्या गळ्यात स्वामी समर्थांचं लॉकेट असा. मग त्यांनी लगेच त्या लॉकेट काढल्यान आणि स्वामी समर्थांच्या नावाचं जप करूक लागलो. तसे अचानक आयसीयू मधून चित्रविचित्र आवाज येऊक लागले. मोठमोठ्यान कोणतरी श्वासोश्वास घेऊक लागला. अक्षरशः कोणतरी तडफडत होता असं आमका स्पष्ट जाणवत होता, पण त्या कोण असा ता काय आमका कळत नाही होता. बघता बघता रवीना आमच्या जवळ इली आणि तिने पटकन आमचं गळो धरल्यान आणि बघता बघता ती गळो आवळूक लागली. आम्ही चांगलेच गुदमारून गेलो.
आम्ही चांगलेच तडफडाक लागलो, हातपाय आपटूक लागलो. आमचा आता काय खरा नाही होता. तेवढ्यात दार तोडण्याचा आवाज इलो आणि बघता बघता मनीष त्या आयसीयूच्या दारात इलो. तिने त्या दार तोडल्यान होता. मनीष का थंय बघून रवीनान आमचे गळे सोडल्यान आणि ती मनीषच्या दिशेने धावाक लागली. तसे आम्ही दोघवले जोरात ओरडलो, मनीष काय हो झालं तरी आयसीयूत येऊ नको असा म्हणान आम्ही आयसीयूच्या बाहेर पडायचा प्रयत्न करूक लागलो. पण अचानक खैना तरी जोराचो वारो इलो आणि तो वारो आमका त्या आयसीयूतून बाहेर पडण्यापासून रोखत होतो. आम्ही जीवाच्या आकांतान कसेबसे ते वाऱ्याक कापत पुढे पुढे चलत होतो. पण त्या वाऱ्याचा वेग इतको होतो की आमका तो पुढे जाऊक देतच नाही होतो. तसो प्रसाद परत स्वामी समर्थांच्या नावाचो धाव करूक लागलो, त्यांच्याकडे प्रार्थना करूक लागलो. तसो त्या वाऱ्याचो वेग हळूहळू कमी झालो. मग आम्ही कसेबसे त्या आयसीयूतून बाहेर पडलो. मग आम्ही तिघवले थैनं पळाक लागलो. तेवढ्यात आमच्या डाव्या बाजूच्या आयसीयूकडे आमची नजर गेली. त्या आयसीयूचा दार उघडा होता. आम्ही सहज आतमध्ये नजर टाकलो तर आतमध्ये एकही पेशंट नाही होतो. संपूर्ण आयसीयू पूर्ण रिकामी होतो. या सगळा काय घडतात आज काय आमका समजत नाही होता. आमका तिघांका चांगलोच धक्को बसलो, कारण आम्ही इतके दिवस उपचार कोणावर करत होतो. पण आता तो या सगळा विचार करूचो वेळ नाही होतो. आम्ही कसेबसे थैना खाली पळत होतो. आमका जय थंय रवीना दिसत होती आणि ती जोर जोरात हसत होती. आम्ही तिच्याकडे लक्ष न देता धपाधप पायरी उतरत खाली इलो आणि क्षणाचो पण विलंब न करता त्या हॉस्पिटलमधनं बाहेर इलो आणि पळत पळत एक रिक्षा पकडून आम्ही सरळ आमच्या हॉस्टेलवर येऊन पोचलो. अजून आमचे पाय अक्षरशः भीतीन थरथरत होते. आम्ही तिघवले घामान शाप भिजान गेलो होतो. सगळ्यांची डोकी चांगली चक्रावून गेली होती. बापरे, आज जो काय अनुभविलो होतो त्या अनुभवान आमच्या तिघांच्या वांगातल्या त्राणात निघून गेला होता. तसं प्रसाद म्हणालो, नशीब वाचलो, आज आमचा काय खरा नाही होता. स्वामी समर्थांनीच आमका वाचवल्याने असतला. तसं मी मनीषका म्हणालोय, अरे मनीष तू तर खाली झोपलं होतंस ना, मग तू वरती कसं काय इलं? तसं मनीष म्हणालो, अरे होय मी झोपाक गेलो होतंय. तेव्हा तू सांगितलेलं ना की फाईल शोधून दे, तुका उद्या सकाळी वैया, म्हणून मी स्टोअरमध्ये गेलो होतोय. तेवढ्यात ती फाईल काढताना अचानक 4-5 फाईली वरनं खाली पडले. तेव्हा मी सहज त्याच्यातली एक फाईल उघडून बघितलंय आणि तेव्हा माका चांगलोच धक्को बसलो, कारण ती फाईल दुसरी तिसरी कोणाची नसान ती फाईल रवीनाची होती. ती फाईल वाचून माझं मेंदू सुन्नत झालो. त्या फाईलमध्ये ह्याच मुलीचा फोटो आणि ह्याच मुलीचं नाव होता, रवीना जाकियार, आणि मृत्यू दिनांक 11 ऑगस्ट 2003 आणि ही तिच्या 20व्या वाढदिवसाची तारीख होती. या बघून माझ्या डोक्यात तीक्ष्ण सनक गेली. म्हणजे आपण मेलेल्या मुलीचं ऑपरेशन केलं, कारण रवीना तर 11 ऑगस्ट 2003 सालीच मरण पावली होती. मग ती 2009 साली आपल्या हॉस्पिटलमध्ये कशी काय येली? माका जरा आता खूपच विचित्र वाटला, म्हणून मी तुमका वाचवसाठी लगेच वरती इलय आणि त्या सगळा दृश्य बघून मी चांगलंच चक्रावलंय. या सगळं बोलत असताना एक 30-35 वर्षाची बाई आमच्या समोर येऊन उभी राहिली. त्या बाईक अचानक समोर इलेलं बघून आम्ही तिघवले चांगलेच दचाकलो. ती बाई म्हणत होती, काय रे पोरांनो, इतक्या पहाटेचे तुम्ही हाय काय करतास? तेवढ्यात प्रसाद म्हणालो, काय नाही हो काकी, तर आमच्या हॉस्पिटलमध्ये. तेवढ्यात मी प्रसादका अडवलंय आणि ते का गप केलंय. तेवढ्यात ती बाई म्हणाली, माका माहिती आहे पोरांनो तुमच्यासोबत हॉस्पिटलमध्ये काय झालं आता. त्या बाईची ती वाक्य ऐकान आम्ही तिघवले चांगलेच चक्रावून गेलो. आमका वाटला की ही बाईसुद्धा भूतबीत हा की काय, म्हणून आम्ही पटकन त्यांना उठान पळाक लागलो. तेवढ्यात ती बाई म्हणाली, अरे घाबरा नको, मी काही वर्षांपूर्वी त्याच हॉस्पिटलात काम करीत होतोय. तेव्हा विशाखा नावाची तरुणी 20 ऑगस्ट 2003 साली त्या हॉस्पिटलमध्ये इली होती. तिची अवस्था खूपच वाईट होती. तिच्या अंगातून अक्षरशः रक्त वाहत होता. तिच्या प्रियकरान तिच्यावर हल्लो केलेलो होतो. पण त्यावेळी प्रमुख डॉक्टर त्या हॉस्पिटलमध्ये नाही होते, ते बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यावेळी त्या हॉस्पिटलमधल्या शिकाऊ म्हणजे तुमच्यासारख्या डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केल्याने ती तशी सिरियस होती, पण ती वाचू शकणारी होती. मी सुद्धा तिच्या सेवेसाठी ICUमध्ये तिच्यासोबतच होतोय, म्हणून माका ही सगळी गोष्ट माहिती असा. तिचं ऑपरेशन वगैरे झाला आणि काही दिवसांनी तिका अचानक श्वासाचा त्रास होऊ लागलो, म्हणून तिका व्हेंटिलेटरवर नेल्याने तिचे काही रिपोर्ट काढूसाठी खाली CT स्कॅन सेंटरमध्ये तिका नेऊचा होता. त्यामुळे त्याच्या डॉक्टरांनी आणि एका वॉर्डबॉयने तिका बेड नंबर 6वरना दुसऱ्या स्ट्रेचरवर उचलून ठेवल्याने आणि तोपर्यंत त्या शिकाऊ डॉक्टरांनी तिचं तो व्हेंटिलेटर थांबवल्याने होतो. पण त्या रवीनाक स्ट्रेचरवर ठेवीपर्यंत खूपच उशीर झालो होतो. ती अक्षरशः श्वास घेऊसाठी तडफडत होती, आपले हातपाय झटकत होती. ता बघून डॉक्टर घाबरले आणि पटकन तिका व्हेंटिलेटर लावूक गेले, पण तेचो कायच उपयोग झालो नाही.
त्याआधीच रवीनान आपलं जीव सोडलं नव्हतं. डॉक्टरांच्या एका चुकीमुळे तिका आपलं जीव गमावचो लागलो होतो. त्या घटनेनंतर तिचो आत्मा त्या ICUमध्ये भटकता. तिच्या मृत्यूच्या बरोबर 1 वर्षानंतर म्हणजेच 20 ऑगस्ट 2004 साली ते तिघवले शिकाऊ डॉक्टर ICUमध्ये गेले होते. पण त्यांच्यासोबत काय झालं काय माहिती, ते तिघवले त्या ICUत गुदमरान मेले. ह्या घटनेनंतर हॉस्पिटलचं सगळं स्टाफ चांगलं साधून गेलो होतो. त्यामुळे त्या हॉस्पिटलमध्ये खयचोच नवीन स्टाफ जास्त काळ टिकत नाही. त्या घटनेनंतर मी सुद्धा 2 वर्षांनी त्या हॉस्पिटल सोडलंय. पण अजूनसुद्धा त्या तारखेच्या 2 दिवस आधी एक तरुणीची बॉडी येता आणि ती बॉडी तिचीच असता आणि तिच्यासोबत एक बाईसुद्धा असता. पण ती बाई काय थंय जास्त काळ टिकत नाही, ती अचानक गायब होता. ती बाई खय जाता ता कोणाकच माहिती नाही. पण हॉस्पिटलचा स्टाफ बदलल्यामुळे त्या घटनेची कोणाकच काय माहिती नसता आणि कोणाकच कसली कल्पनासुद्धा नसता. आणि ह्यो जो कालखंड असा, त्या कालखंडात मेन जे डॉक्टर असतात ते सुट्टी घेऊन काहीतरी पळान जातात. त्यामुळे त्या हॉस्पिटलमध्ये फक्त शिकाऊ डॉक्टर असतात आणि ते त्या ICUमध्ये जाऊची चूक करतात आणि आपल्या प्राणाक मुकतात. पण काय काय जे नशीबवान असतात ते तुमच्यासारखे वाचून बाहेर पडतात. म्हणून तुम्ही वाचलास. आज असा 11 ऑगस्ट 2009 ह्याच दिवशी रवीना झाकियार हिचा मृत्यू त्याच हॉस्पिटलमधल्या शिकाऊ डॉक्टरांच्या चुकीमुळे झालो होतो. त्यामुळे तिचो आत्मा ह्या दिवशी त्या हॉस्पिटलमधल्या शिकाऊ डॉक्टरांका जिवंत सोडत नाही. त्या बाईची ती वाक्य ऐकान आमका चांगलोच घाम फुटलो. म्हणजे आम्ही इतके दिवस ज्यांच्यावर उपचार करत होतो ती सगळी भूता होती. आम्ही या सगळ्या विचारात असतानाच ती बाई अचानक थैना निघान गेली. ती बाई कोण होती आणि ती अचानक आमका कशी काय भेटली ह्या काय आमका समजला नाही. आणि बाकीचे जे ICUमधले पेशंट होते ते सुद्धा अचानक खय गायब झाले ता पण आमका काय समजला नाही. आम्ही अजून त्या प्रश्नांची उत्तरं शोधतो. आणि त्या बाईन जा काय आमका सत्य सांगितल्यान ता सत्य ऐकून आम्ही मात्र चांगलेच चक्रावून गेलो होतो. मग मी मनीषका म्हणालोय, आमचं नशीब की मनीषका ती फाईल सापडली, नाहीतर आमचा काय खरा नाही होता. नाहीतर मनीष काय वरती इलो नसतो आणि आमका काय त्यांनी सोडवले नसता आणि मी आणि प्रसाद काय ह्या जगात नसतो. तसो प्रसाद म्हणालो, मनीषका देवानेच बुद्धी दिलेली असतली म्हणूनच असं चमत्कार घडलो. स्वामी समर्थांनीच आमका त्या मोठ्या संकटातून सुखरूप वाचवल्याने असतला. पण त्या घटनेनंतर आम्ही चुकांसुद्धा त्या हॉस्पिटलकडे डोळे वर करून बघितलं सुद्धा नाही आणि त्या हॉस्पिटलची पायरीसुद्धा कधी चढलो नाही. आणि या डॉक्टरकीच्या प्रवासात आम्ही जो काय भयंकर अनुभव घेतलो तो आम्ही तिघवले मरापर्यंत विसरू शकत नाही होतो. इतको तो भयंकर अनुभव होतो. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका ही भयकथा कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी भयकथा आवडली असाल तर नक्की लाईक करा. आणि अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर या चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची जी घंटा असा ती मात्र दाबूक विसरा नको, देवाची घंटा आती. चला तर मग लवकरच भेटूया अशीच एक भयकथा घेऊन पुढच्या भागात.